Hello students, welcome to tutoringcluster.com. So from now onwards, we are going to start unit number 4, that is mensuration. Okay. आतापर्यंत आपण युनिट नंबर 1, 2 आणि 3 हे कंप्लीट 3 युनिट्स मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. होप तुम्ही ते बघितले असतील. इन केस तुम्ही एखादा व्हिडिओ मिस केला असेल, तुम्हाला लिंक त्याची डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेल. प्रत्येक व्हिडिओ बघताना एक गोष्ट लक्षात घ्या, फास्ट फॉरवर्ड करू नका. राईट, मी प्रत्येक गोष्टी अतिशय सोप्या पद्धतीने आणि त्याचबरोबर मराठीतून मी एक्सप्लेन करतोय. राईट, तर व्हिडिओ बघताना असं एक्सपेक्टेड आहे की तुम्ही तुमच्या नोट्स पण काढत आहात आणि जे पण एक्झाम्पल ऍज अ होमवर्क मी देतोय किंवा जे एक्झाम्पल मी इथे सॉल्व्ह करत नाहीये, असं एक्सपेक्टेड आहे की ते तुम्ही सॉल्व्ह करून त्याचे आन्सर्स कमेंट सेक्शन मध्ये लिहायचे. राईट, so if you are new to my YouTube channel, please do like and subscribe, and also don't forget to share with your friends. So let us start unit number 4, that is mensuration. Okay, now what is mensuration? Mensuration म्हणजे काय आहे? It is a branch of mathematics. ही एक mathematics ची branch आहे which talks about length, volume or area of different geometrical shapes. बघा, mensuration म्हणजे सायन्स ऑफ मेजरमेंट. सायन्स ऑफ मेजरमेंट. बघा, फॉर एक्झाम्पल आपण एखादी जॉमेट्रिकल शेप कन्सिडर करूया. आपण रेक्टँगल कन्सिडर करू. या रेक्टँगलला ऑब्विसली काही डायमेन्शन्स असणार आहे, त्याला लेंथ असेल, ब्रेड्थ असेल. तर आता या रेक्टँगलचा सपोज आपण पेरिमीटर कॅल्क्युलेट केलं किंवा एरिया कॅल्क्युलेट केला, तर ही जी ब्रांच आहे मॅथमॅटिक्सची, जी मेजरमेंट्सच्या रिलेटेड डील करते, त्याला आपण काय म्हणतो? मेन्सुरेशन. सो थोडक्यात तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, मेन्सुरेशन म्हणजे काय? सायन्स ऑफ मेजरमेंट. ओके, नाउ देअर एक्झिस्ट ऑब्जेक्ट्स विच आर 2 डायमेन्शन अँड 3 डायमेन्शन. बघा, मी इथे 2 ऑब्जेक्ट्स काढतोय. पहिला मी काय ड्रॉ केलंय? रेक्टँगल ड्रॉ केलाय. आणि सेकंड ऑब्जेक्ट मी आता इथे क्यूब ड्रॉ करतोय. काय ड्रॉ करतोय? क्यूब. आपण डिफरन्स समजून घेऊया की 2D ऑब्जेक्ट्स आणि 3D ऑब्जेक्ट्स काय आहेत. हा झाला तुमचा क्यूब. बघा, आता जर तुम्हाला रेक्टँगल डिफाईन करायचा आहे, हा रेक्टँगल आहे. हा रेक्टँगल डिफाईन करताना तुम्हाला 2 कोऑर्डिनेट्सची गरज पडणार आहे, एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट. बरोबर आहे. एका कोऑर्डिनेटवर तुमची लेंथ असेल, सेकंड कोऑर्डिनेटवर तुमची काय असेल? ब्रेड्थ. जर कोणताही ऑब्जेक्ट डिफाईन करायला 2 डायमेन्शन्स इनफ आहे. कोणते 2 डायमेन्शन्स? एक्स आणि वाय. तर या ऑब्जेक्ट्सला आपण काय म्हणतो? 2D ऑब्जेक्ट, 2 डायमेन्शन्स ऑब्जेक्ट. ओके, नाउ कम टू दी सेकंड फिगर. तुम्ही जर सेकंड फिगर इथे ऑब्झर्व केली, तर हा एक्स ऍक्सिस डिफाईन करता येईल, दिस विल बी वाय ऍक्सिस, आणि याला एक थर्ड डायमेन्शन आहे, दॅट इज व्हॉट? झेड कोऑर्डिनेट सिस्टीम. म्हणजे क्यूब हा ऑब्जेक्ट डिफाईन करायला तुम्हाला 3 डायमेन्शनची गरज आहे. कोणते कोणते 3 डायमेन्शन आहे? एक झाली तुमची लेंथ, सेकंड झाली तुमची ब्रेड्थ, आणि याला हाईट पण असणार आहे. बरोबर आहे. तर अशा ऑब्जेक्ट्सला आपण काय म्हणतो? 3D ऑब्जेक्ट्स असं म्हणतो. राईट. तर थोडक्यात तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर 2D जे ऑब्जेक्ट्स आहेत ते डिफाईन करायला आपल्याला XY कोऑर्डिनेट सिस्टीम इनफ आहे, आणि 3D ऑब्जेक्ट्स डिफाईन करायला तुम्हाला एक्स डायमेन्शन, वाय डायमेन्शन आणि त्याचबरोबर झेड डायमेन्शन्स, असे 3 डायमेन्शन्स लागतील. तर तुम्ही सिंपल सर्कल कन्सिडर केला तर सर्कल काय झाला? 2D ऑब्जेक्ट झाला. बट जर तुम्ही स्फिअर कन्सिडर केला, इट इज व्हॉट? 3D ऑब्जेक्ट्स. राईट. ओके. सिलेंडर, तुम्ही जर सिलेंडर कन्सिडर करा, सिलेंडर सगळ्यांना माहिती असेल. राईट. सिलेंडर काय? इट इज हॅव्हिंग अ शेप लाईक दिस.
ओके, इट्स अगेन अ 3D ऑब्जेक्ट. इट इज अगेन अ 3D ऑब्जेक्ट. तर असे व्हेरियस 2D आणि 3D ऑब्जेक्ट्स आपण या युनिट नंबर 4 मध्ये शिकणार आहोत. त्यांचा एरिया कसा कॅल्क्युलेट करायचा, व्हॉल्यूम कसा कॅल्क्युलेट करायचा, या दोन गोष्टी आपण या युनिट मध्ये शिकणार आहोत. राईट. तर लक्षात ठेवा, 2D ऑब्जेक्ट साठी आपण काय कॅल्क्युलेट करणार, फक्त एरिया. आणि जे 3D ऑब्जेक्ट्स असतील त्याच्यात आपण काय कॅल्क्युलेट करणार, एरिया ऍज वेल ऍज व्हॉल्यूम. राईट. तर व्हेरियस आपण शेप्स घेणार आहोत, जॉमेट्रिकल शेप्स. त्यांचे काही फॉर्म्युलेज असणार आहे टू कॅल्क्युलेट दी एरिया, टू कॅल्क्युलेट दी व्हॉल्यूम, आणि त्याच्यावर बेस तुमचे एक्झाम्पल्स आहे. अतिशय इझी युनिट आहे. तुम्ही जर फॉर्म्युले व्यवस्थित लर्न केले, तुम्ही कोणताही एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह करू शकता. राईट. तर हे जे युनिट आहे कोणीच स्किप करायचं नाही, कारण अतिशय इझी युनिट आहे. राईट. सो लेट अस स्टार्ट विथ 2D ऑब्जेक्ट्स. आपण काय बघणार आहोत, पहिले मेन्सुरेशन. मेन्सुरेशनचं मिनिंग आपण ऑलरेडी बघितलं आहे. काय मेन्सुरेशन मिनिंग, इट्स अ सायन्स ऑफ मेजरमेंट. तर जे पण 2D ऑब्जेक्ट्स आहेत, 2D शेप्स आहेत, त्यांचे आपण काय कॅल्क्युलेट करणार आहोत, आता एरिया कॅल्क्युलेट करणार आहोत. राईट. सो लेट अस स्टार्ट विथ फर्स्ट ऑब्जेक्ट. काय दिसतंय तुम्हाला फर्स्ट ऑब्जेक्ट, इट्स अ स्क्वेअर. इट्स अ स्क्वेअर. बरोबर आहे. काय असतात स्क्वेअरच्या प्रॉपर्टीज, ऑल साइड्स आर इक्वल. बरोबर आहे. स्क्वेअरच्या ऑल साइड्स इक्वल असतात. हे अँगल्स किती असतात, 90 डिग्री. राईट. सो सपोज ए इज अ साइड ऑफ स्क्वेअर. आपण काय करतोय, ए ला साइड कन्सिडर करतोय. तर एरिया कसा कॅल्क्युलेट करतात स्क्वेअरचा, इट इज अ साइड स्क्वेअर. बरोबर आहे. म्हणजे काय लिहिते, ए स्क्वेअर. त्याचबरोबर आपण पेरिमीटर सुद्धा कॅल्क्युलेट करूया. पेरिमीटर काय, पेरिमीटर म्हणजे सम ऑफ ऑल साइड. सो 4 साइड्स आहेत, प्रत्येक साइड्स इक्वल आहेत, तर पेरिमीटर किती, 4a. राईट. हा झाला तुमचा फर्स्ट ऑब्जेक्ट, दॅट इज स्क्वेअर. सेकंड ऑब्जेक्ट बघूया. काय दिसतंय तुम्हाला, हा सेकंड ऑब्जेक्ट काय आहे, इट्स अ रेक्टँगल. काय आहे तो, रेक्टँगल. बरोबर आहे. सपोज रेक्टँगलची एल काय लेंथ आहे आणि बी काय आहे, ब्रेड्थ आहे. तर आपण एरिया कसा कॅल्क्युलेट करतो रेक्टँगलचा, इट इज लेंथ इंटू ब्रेड्थ. काही काही फॉर्म्युलेज हे तुम्हाला माहिती असतील तरी सुद्धा एकदा व्यवस्थित लिहून घ्या आणि रिवाइज करा. पेरिमीटर, पेरिमीटर अगेन काय असतं, सम ऑफ ऑल साइड्स. बघा, एल प्लस बी प्लस एल प्लस बी म्हणजे काय ना, 2 इन ब्रॅकेट एल प्लस बी. प्रॉपर्टीज माहिती आहे ना रेक्टँगलच्या, काय असतात, अपोजिट साइड्स काय असतात, इक्वल असतात. बरोबर आहे. त्यानंतर अँगल किती असतो, इच अँगल इट इज ऑफ 90 डिग्री. राईट. एवढ्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. चला नेक्स्ट ऑब्जेक्ट बघूया. दिस इज दी थर्ड ऑब्जेक्ट. काय, इट्स अ सर्कल. बरोबर आहे. या सर्कलची रेडियस, रेडियस किती आहे, आर आहे. बघा, आपण सगळे 2D ऑब्जेक्ट्स बघत आहोत. हे सगळे ऑब्जेक्ट्स काय आहेत, 2D ऑब्जेक्ट्स आहेत. म्हणजे एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये डिफाइन करतोय आपण. राईट. तर एरिया कसा कॅल्क्युलेट करता, व्हॉट इज द फॉर्म्युला, एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय, पाय इंटू आर स्क्वेअर. बरोबर आहे. आणि सर्कमफरन्स, बघा इथे आपण पेरिमीटर नाही म्हणत, आपण काय म्हणतो सर्कलच्या केसमध्ये सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल. काय असतं सर्कमफरन्स ऑफ सर्कल, 2 पाय आर. ओके. अतिशय इझी आहे चॅप्टर, फक्त फॉर्म्युलेज व्यवस्थित लक्षात ठेवा. फोर्थ आपण ऑब्जेक्ट बघणार आहोत. काय आहे हा ऑब्जेक्ट, हा शेप काय आहे, इट्स अ ट्रायंगल. बरोबर आहे. तर आता या ट्रायंगल मध्ये सपोज आपण साइड्स कन्सिडर करूया. सपोज दिस इज ए साइड, दिस इज बी, दिस इज सी साइड. ओके. तर एरिया ऑफ रेक्टँगल, जर तुम्हाला साइड्स माहिती असतील, देन एरिया ऑफ रेक्टँगल कसा कॅल्क्युलेट करता, एस इन ब्रॅकेट एस मायनस ए, एस मायनस बी, एस मायनस सी. अँड व्हॉट इज एस, एस इट इज सेमी पेरिमीटर. सेमी पेरिमीटर कशी कॅल्क्युलेट करतात, ए प्लस बी प्लस सी अपॉन 2. बघा, तुम्हाला साइड्स दिल्या जातील. सपोज साइड ऑफ अ ट्रायंगल इज 5, याला आपण 5 कन्सिडर करू, 6 सेंटीमीटर, अँड सपोज दिस इज 7 सेंटीमीटर. तुम्ही सेमी पेरिमीटर कॅल्क्युलेट करू शकता. काय करायचं, ए प्लस बी प्लस सी अपॉन 2. राईट. त्यानंतर एरिया कॅल्क्युलेट करा. राईट. ओके. आणखी एक गोष्ट इथे सांगायची आहे, एरिया, व्हॉट इज द युनिट ऑफ एरिया,
राईट. युनिट काय असतं एरियाचं? सपोज तुमची जर रेडियस जर सेंटीमीटर मध्ये असेल तर एरिया युनिट इज सेंटीमीटर स्क्वेअर, सर्कम्फरन्स युनिट इज सेंटीमीटर. ओके. सो होप तुम्हाला एरिया ऑफ रेक्टँगल क्लिअर झाला असेल फॉर्म्युला. त्याच पद्धतीने पेरीमीटर ऑफ अ रेक्टँगल कसं कॅल्क्युलेट करतात? पेरीमीटर ऑफ ट्रायंगल. सम ऑफ ऑल साइड ए प्लस बी प्लस सी. ओके. फॉर्म्युले व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या, याच्यावरच आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. नेक्स्ट ऑब्जेक्ट बघूया. डिफरंट टाइप्सचे ट्रायंगल्स आहेत. ओके. हा कोणत्या टाइपचा ट्रायंगल येईल का सांगता? बघा, या ट्रायंगल मध्ये या दोन साइड्स काय आहेत? इक्वल आहेत. बरोबर आहे. आधीचा जो आपण ट्रायंगल बघितला त्याच्यात तिन्ही साइड्स काय होत्या? डिफरंट होता. या टाइपच्या रेक्टँगलला काय म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? या टाइपच्या रेक्टँगलला म्हणतात स्केलिन ट्रायंगल. बरोबर आहे, ज्याच्यात तिन्ही साइड्स काय आहेत? डिफरंट आहेत. ओके. हा जो ट्रायंगल आहे याला आपण काय म्हणतो? इट्स अ आयसोसेलियस ट्रायंगल. का बरं आयसोसेलियस ट्रायंगल म्हणतात? कारण याच्या दोन साइड्स काय आहेत? इक्वल आहे. जर दोन साइड्स या इक्वल असतील तर त्यांचे अपोजिट अँगल सुद्धा काय असतात? इक्वल असतात. ओके. आयसोसेलियस ट्रायंगल. आयसोसेलियस ट्रायंगलचा एरिया आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. बघा, ट्रायंगलचा जर एरिया कॅल्क्युलेट करायचा असेल तर बेसिक फॉर्म्युला आहे हाफ बेस इंटू हाईट. ओके. त्याच्यानंतर पेरीमीटर म्हणजे काय? ऑलरेडी आपण डिस्कस केले. सम ऑफ ऑल साइड्स काय? ए प्लस बी म्हणजे काय येणार आहे? 2a प्लस बी. ओके. तर हे कसले फॉर्म्युले झाले? आयसोसेलियस ट्रायंगल. नेक्स्ट पुढचा ट्रायंगल बघा काय आहे? 6. तिन्ही साइड्स काय आहे त्याच्या? इक्वल आहेत. जर तिन्ही साइड्स इक्वल असतील तर हा कोणत्या टाइपचा ट्रायंगल झाला? इट्स अ इक्विलॅटरल ट्रायंगल. काय आहेत प्रॉपर्टीज इक्विलॅटरल ट्रायंगलच्या? तिन्ही अँगल्स किती असतात? 60 डिग्री. इक्विलॅटरल ट्रायंगलचे तिन्ही अँगल्स काय असतात? 60 डिग्री. नाउ व्हॉट इज फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट एरिया? इट इज √3/4 इंटू साइड स्क्वेअर. म्हणजे काय? √3/4. साइड किती कन्सिडर केली आपण? ए. सो √3/4 इंटू ए स्क्वेअर. ओके. आणि जर कोणी विचारलं व्हॉट इज दी हाईट ऑफ दिस इक्विलॅटरल ट्रायंगल एच, इट विल बी इक्वल टू √3/2 इंटू ए. राईट. या दोन्ही गोष्टी इनफ आहेत. नेक्स्ट पुढचा ऑब्जेक्ट बघूयात. 7th. कोणत्या टाइपचा ट्रायंगल दिसतोय तुम्हाला? इट्स अ राईट अँगल ट्रायंगल. ओके. या राईट अँगल ट्रायंगलची एक साइड काय आहे? बेस किती आहे? बी. आणि हाईट किती आहे? एच. तर आपण जर इथे पायथागोरस थेरम अप्लाय केला तर आपल्याला हायपोटेनियस, ही जी हायपोटेनियस आहे ती कॅल्क्युलेट करता येईल. काय येईल ही हायपोटेनियस? बघा, तुम्ही जर इथे पायथागोरस थेरम अप्लाय केलं, बी स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियस स्क्वेअर. मग हायपोटेनियस काय येणार आहे? √b स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. राईट. अँड एरिया काय येणार आहे? व्हॉट इज एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल? हाफ इंटू बेस इंटू हाईट. क्लिअर आहे. नेक्स्ट ऑब्जेक्ट बघणार आहोत आपण. 8th ऑब्जेक्ट. काय आहे हा ऑब्जेक्ट? इट्स अ रोम्बस. रोम्बसच्या काय प्रॉपर्टी असतात? ऑल साइड्स आर इक्वल. बघा, रेक्टँगल, स्क्वेअर, रोम्बस, दीज आर ऑल पॅरलेलोग्राम. यांच्यात अपोजिट साइड्स पॅरलेल असतील, अपोजिट साइड्स इक्वल असतील, अपोजिट अँगल्स इक्वल असतील. राईट. तर रोम्बस मध्ये चारही साइड्स काय इक्वल आहे. आणि रोम्बसचे जे डायगोनल्स आहेत D1 आणि D2 हे काय असतात? दीज आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच अदर. ओके. तर तुम्हाला जर एरिया ऑफ रोम्बस विचारला, इट इज 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ दी डायगोनल, हाफ इंटू D1 इंटू D2. ओके. आणि जर पेरीमीटर तुम्हाला कॅल्क्युलेट करायची असेल रोम्बसची तर त्याचा काय फॉर्म्युला आहे? 4 टाइम्स इंटू साइड. बरोबर आहे. जर तुम्ही साइड ए कन्सिडर केली, चारही साइड्स किती येणार आहे? इक्वल आहेत.
right? So 4 into A. Perimeter will be 4 into A. The area लक्षात ठेवा, half into product of the diagonals, right? Next, पुढचा ऑब्जेक्ट बघूया. काय ऑब्जेक्ट येईल का ओळखता? नंबर 9. सो इट्स अ पॅरालेलोग्राम. बरोबर आहे. या पॅरालेलोग्राम मध्ये अपोजिट साइड्स काय आहेत? पॅरलल आहेत. म्हणजे काय आहेत? AB इट इज पॅरलल टू DC. नेक्स्ट AD इट इज पॅरलल टू BC. अपोजिट साइड्स काय असतात? इक्वल असतात. ओके. आणि अपोजिट अँगल सुद्धा काय असतात? इक्वल असतात. तर याचा जर एरिया कॅल्क्युलेट करायचा असेल, एरिया ऑफ पॅरलेलोग्राम फॉर्म्युला इज बेस इंटू हाईट. ओके. बी काय इथे? बेस. एच काय आहे? हाईट. आणि जर पेरिमीटर कॅल्क्युलेट करायची असेल तर कशी कॅल्क्युलेट करणार तुम्ही पेरिमीटर? सम ऑफ ऑल साइड्स. सो 2B प्लस 2H. याचा अर्थ काय? तुम्ही जर 2 कॉमन काढला, 2 इन ब्रॅकेट B प्लस H. राईट. लास्ट ऑब्जेक्ट, 10th ऑब्जेक्ट आपण बघणार आहोत. काय आहे हा शेप? ट्रॅपेझियम. सगळे 2D ऑब्जेक्ट्स आहेत. सगळे काय आहेत? 2D ऑब्जेक्ट्स आहेत. या ट्रॅपेझियम मध्ये एक अपोजिट साइड काय असते? पॅरलल असते. सो AB इट इज पॅरलल टू CD. AB इट इज पॅरलल टू CD. H काय इथे? हाईट आहे. राईट. सो एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल टू हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स. कोणत्या पॅरलल साइड्स आहेत? AB. त्यांची काय घ्यायची? सम घ्यायची. AB आणि CD काय? पॅरलल. सो सम ऑफ पॅरलल साइड्स A प्लस C इंटू हाईट. ओके. आणि जर पेरिमीटर कोणी विचारली, पेरिमीटर ऑफ ट्रॅपेझियम मोस्टली लागणार नाही, बट लक्षात ठेवा सम ऑफ ऑल साइड्स A प्लस B प्लस C प्लस D. ओके. द एरिया ऑफ ट्रॅपेझियम इम्पॉर्टंट आहे. काय? हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट. राईट. तर हे 10 ऑब्जेक्ट्स तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे. तुम्ही एकदा नोट डाऊन केले नसतील तर पहिले हे सगळे फॉर्म्युला, त्यांची फिगर व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. प्रत्येक फिगरला आपण एरिया आणि पेरिमीटर कॅल्क्युलेट करत आहोत. व्यवस्थित एका पेजवर नोट डाऊन करून घ्या. अतिशय सिंपल एक्झाम्पल्स आहेत. सो लेट अस सी दी फर्स्ट एक्झाम्पल. ओके. एक्झाम्पल पासून आपण स्टार्ट करूया. बघा काय एक्झाम्पल? फाइंड सोल्युशन. ओके. फाइंड area of triangular plot whose base is 7.2 centimeter, height is 19.6 centimeter. ओके. बघा अतिशय सिंपल एक्झाम्पल आहे. तुम्ही जर व्यवस्थित सगळे फॉर्म्युले नोट डाऊन केले, फक्त फॉर्म्युलेच अप्लाय करायचे. बघा एक काय ट्रायंग्युलर प्लॉट आहे. ट्रायंगल ड्रॉ करून घ्या. ओके. हा या ट्रायंगलचा ही काय झाला? बेस झाला. ही काय झाली? हाईट झाली. बेस किती दिलेला आहे? 17.2 सेंटीमीटर. हाईट किती दिलेली आहे? 19.6 सेंटीमीटर. बरोबर आहे. काय कॅल्क्युलेट करायचं? एरिया. सो सपोज मी याला ABC म्हटलं, ABC ट्रायंगल. सो एरिया ऑफ ट्रायंग्युलर प्लॉट किंवा एरिया ऑफ ट्रायंगल काय असतं? हाफ बेस इंटू हाईट. अतिशय इझी एक्झाम्पल आहे. हाफ. बेस किती आहे? 17.2. व्हॉट इज हाईट? 19.60 सेंटीमीटर. कॅल्क्युलेट करा. ओके. कॅल्क्युलेटर तुम्ही यूज करू शकता. तुम्हाला किती भेटेल आन्सर? 168.56. युनिट काय येईल? सेंटीमीटर स्क्वेअर. बघा बेस तुमचा कशात आहे? सेंटीमीटर मध्ये. हाईट किती आहे? सेंटीमीटर मध्ये. तर एरिया किती येईल? सेंटीमीटर स्क्वेअर. इझी. पुढचे एक्झाम्पल बघू. बघा एक पार्क दिलेला आहे. अ पार्क इन दी फॉर्म ऑफ राईट अँगल ट्रायंगल. एक पार्क आहे. काय त्याचा शेप? राईट अँगल ट्रायंगल. हायपोटेनियस इज 13 सेंटीमीटर. वन ऑफ द साइड इज 12 सेंटीमीटर. फाइंड कॉस्ट ऑफ लेवलिंग ऍट द रेट ऑफ 10 पर स्क्वेअर सेंटीमीटर. ओके. एक्झाम्पल समजून घेऊया. इझी एक्झाम्पल आहे. डोंट वरी. एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करून घ्या. पहिले केलं राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ. ओके. सपोज मी याला नाव देतोय ABC. बघा अ पार्क इन दी फॉर्म ऑफ राईट अँगल ट्रायंगल. हायपोटेनियस किती आहे? 13 सेंटीमीटर. आणि वन ऑफ दिस साइड इज सपोज 12 सेंटीमीटर. ओके. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? कॉस्ट ऑफ लेवलिंग ऍट दी रेट ऑफ 10 पर स्क्वेअर सेंटीमीटर. ओके.
बघा इझी आहे. सपोज एक पेन आहे, सपोज त्या पेनची किंमत 10 रुपीज आहे. तर असे जर मी 30 पेन घेतले तर त्याची कॉस्ट किती येईल? 10 into 30 किती येणार आहे? 300 रुपीज. बरोबर आहे ना. तर आता 1 सेंटीमीटर स्क्वेअर एवढा जो एरिया आहे, हा एरिया सपोज याचं लेवलिंग करायचं. 1 सेंटीमीटर स्क्वेअरचं एक ग्राउंड आहे, त्याचं आपल्याला लेवलिंग करायचं आहे. त्याला किती खर्च येतोय? 10 रुपीज, 10 रुपीज. तर जर सपोज 1 सेंटीमीटर स्क्वेअर एवढा एरिया असेल तर त्याला किती रुपीज लागतील? 10x. इझी. म्हणजे बेसिकली इथे आपल्याला काय करायचंय, आपल्याला जर एरिया ऑफ रेक्टँगल कॅल्क्युलेट एरिया ऑफ ट्रायंगल जर कॅल्क्युलेट करता आला तर त्याला फक्त आपल्याला 10 ने मल्टिप्लाय करावा लागेल. बरोबर आहे. तर एरिया ऑफ ट्रायंगल कसा कॅल्क्युलेट करणार? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, अगेन सेम फॉर्म्युला, हाफ बेस इंटू हाईट. आता इथे हाईट माहिती आहे का? बघा ही हाईट झाली. हाईट माहिती आहे का? नाही. बट हा कोणत्या टाइपचा ट्रायंगल आहे? राईट अँगल ट्रायंगल आहे. आपण इथे पायथागोरस थेरम अप्लाय करू शकतो. काय पायथागोरस थेरमने? h स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर इज इक्वल टू 13 स्क्वेअर. So h square plus 144 is equal to 169. So h square will be 169 minus 144. किती येणार? 25. So therefore h will be equal to 5 centimeter. किती आली हाईट? 5 सेंटीमीटर. बरोबर आहे. आता जर तुम्ही हाईट कॅल्क्युलेट केली, तुम्ही एरिया कॅल्क्युलेट करू शकता. काय एरिया? हाफ बेस. किती आहे बेस? 12 इंटू हाईट किती आहे? 5. किती येईल? 30 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके. आता आपल्याला काय काढायचे? टोटल कॉस्ट ऑफ लेवलिंग काढायची. सो टोटल कॉस्ट कशी कॅल्क्युलेट करणार? टोटल एरिया किती आहे? एरिया 30 सेंटीमीटर स्क्वेअर. बरोबर आहे ना. बघा 1 सेंटीमीटर स्क्वेअर याचं लेवलिंग करायला किती रुपीज लागतात? 10 रुपये. तर 30 सेंटीमीटर स्क्वेअर एवढं जे ग्राउंड आहे एवढा किंवा एवढा जो पार्क आहे याचं जर तुम्हाला लेवलिंग करायचं असेल तर तुम्हाला किती रुपीज लागतील? 10 into 30. ओके. सो 30 सेंटीमीटर इंटू कॉस्ट पर स्क्वेअर सेंटीमीटर. सो 30 into 10 which is equal to rupees 300. ओके. कळतंय का? तर या टाइपचे एक्झाम्पल डेफिनेटली एक्झाम मध्ये येऊ शकतात. राईट. So hope you are getting all these examples. So if you are liking this series, please do like and share with your friends also. And in case if you are having any doubt, you can write in the comment section. And don't forget to comment below the video if you are finding these videos useful. Let us see the next example. The adjacent sides of parallelogram are 10 centimeter and 8 centimeter. Okay. And one diagonal is 6 centimeter. Find area of parallelogram. Okay. बघूयात. कोणता शेप दिलेला आहे? पॅरेलेलोग्राम दिलेला. एक पॅरेलेलोग्राम ड्रॉ करूया. हा झाला पॅरेलेलोग्राम. या पॅरेलेलोग्रामचा डायगोनल मी इथे ड्रॉ करतो. इज इट क्लिअर? सपोज दिस इज ए बी सी डी. एबीसीडी काय? पॅरेलेलोग्राम. साइड्स दिलेल्या आहेत. किती आहे? सपोज ए बी 10 आहे. त्याच्यानंतर सपोज बीसी किती? 8 आणि डायगोनल किती आहे? 6 सेंटीमीटर. तर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय? एरिया ऑफ पॅरेलेलोग्राम. एरिया ऑफ पॅरेलेलोग्राम आपल्याला बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला माहिती आहे. राईट. बट आता इथे अप्लाय करता येईल का? हाईट माहिती आहे का? हाईट दिलेली आहे का? नाही. तुम्ही जर व्यवस्थित फिगर ऑब्झर्व केली तर हा जो पॅरेलेलोग्राम आहे हा कशाने बनलेला आहे? दिस इज वन रेक्टँगल, सॉरी दिस इज वन ट्रायंगल अँड दिस इज व्हॉट? सेकंड ट्रायंगल.
बरोबर आहे. असे 2 ट्रायंगल्सने बनलेले आहे. मी इथे एक सेपरेटली ट्रायंगल ड्रॉ करतोय ABC. लक्ष द्या, अतिशय इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. ABC. AB किती आहे 10, BC किती आहे 8, AC किती आहे 6. जर आपल्याला 3 साइड्स माहिती आहेत ट्रायंगलच्या, त्याचा एरिया कॅल्क्युलेट करता येतो का? यस, बरोबर आहे. ओके, तर आपल्याला ट्रायंगलचा एरिया कॅल्क्युलेट करता येईल. असे किती ट्रायंगल्स आहेत? 2 ट्रायंगल आहेत. हे दोन्ही ट्रायंगल सेम आहेत का? यस. का सेम आहेत? बघा, पॅरेललोग्राम आहे म्हणजे अपोजिट साइड्स काय इक्वल पाहिजे. ही जर 10 असेल AB, DC किती असेल 10. BC जर 8 असेल तर ही पण किती असेल 8. म्हणजे एरिया ऑफ पॅरेललोग्राम is nothing but 2 times area of triangle ABC. बरोबर आहे. आता एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी कॅल्क्युलेट करूया. कसा कॅल्क्युलेट करणार? तिन्ही साइड्स माहिती आहे. काय फॉर्म्युला आहे? अंडर रूट S इन ब्रॅकेट S मायनस A, S मायनस B, S मायनस C. ओके, S काय असतं? सेमी पेरिमीटर. कशी कॅल्क्युलेट करतात? A प्लस B प्लस C. करा कॅल्क्युलेट सेमी पेरिमीटर. A किती आहे 10, B किती घेऊ शकतो आपण 8 आणि C काय 6. 3 साइड्स आहेत डिवायडेड बाय 2. किती येणार आहे? 24/2 which is nothing but 12. ओके, आता जर तुम्हाला सेमी पेरिमीटर भेटले, एरिया कॅल्क्युलेट करा. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी कसा होईल कॅल्क्युलेट? फॉर्म्युला व्हॅल्यूज पुट करायचा. S किती आहे 12 इन ब्रॅकेट 12 मायनस 10. बघा, याला मी A कन्सिडर करतोय, याला मी B कन्सिडर केलंय आणि हा जो C आहे 6, याला मी काय कन्सिडर केलंय? C. This is A, B and this is C. So 12 minus 10 in bracket 12 minus 8 in bracket 12 minus 6. हा फॉर्म्युला इथे अप्लाय केलाय. राईट. सो काय येईल? अंडर रूट 12 इंटू 2 4. 12 मायनस 8 किती होतात 4 आणि 12 मायनस 6 6. किती येणार आहे 24. युनिट काय एरियाचा? सेंटीमीटर स्क्वेअर. हा कसला एरिया झाला? एरिया ऑफ ट्रायंगल झाला एबीसी. आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल विचारलंय का? नाही, आपल्याला काय विचारलंय? एरिया ऑफ पॅरेललोग्राम विचारलं. सो काय येणार एरिया ऑफ पॅरेललोग्राम? याच्यात टाका एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी तुम्ही कॅल्क्युलेट केला 24. सो एरिया ऑफ पॅरेललोग्राम किती येणार? 48 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, कळतायत का एक्झाम्पल? इझी आहेत एक्झाम्पल, कॉन्सेप्ट वाईज एक्झाम्पल आहे. असे स्ट्रेट फॉरवर्ड येणार नाहीत एक्झाम्पल. राईट. ओके, पुढचा क्वेश्चन बघूया. फाइंड एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके, एरिया दिलेला आहे, नॉट फाइंड एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. इट इज गिवन 81√3 सेंटीमीटर स्क्वेअर. आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? हाईट. फॉर्म्युला लिहून दिलेला आहे मी. इक्विलॅटरल ट्रायंगल याची जी हाईट असते, इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय? तिन्ही साइड्स इक्वल. पहिली गोष्ट म्हणजे ही जर ए असेल, तिन्ही साइड्स काय असतील? ए. सपोज मी H हाईट कॅल्क्युलेट केलं. हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल काय फॉर्म्युला तुम्ही चेक करा. √3/2 इंटू ए. आता इथे पहिले साइड माहिती आहे का? नाही, तर आपल्याला पहिले साइड इथे कॅल्क्युलेट करावी लागेल. कशी करणार? एरिया दिलेला आहे. व्हॉट इज एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल? √3/4 इंटू साइड स्क्वेअर, दॅट इज ए स्क्वेअर. सो 81√3 इज इक्वल टू √3/4 इंटू ए स्क्वेअर. √3 काय होईल? कॅन्सल होईल. So 81 into 4 is equal to a square. A काय येणार? अंडर रूट 81 into 4. 81 चा स्क्वेअर रूट किती येईल? 9. 4 चा स्क्वेअर रूट किती येईल? 2, which is equal to a. A will be equal to 18 centimeter. So therefore, what will be height now? √3/2 into a. A किती आहे? 18, which is equal to 9√3 centimeter. ओके, क्लिअर आहे एक्झाम्पल? इझी आहे. नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल बघूया. व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल, व्यवस्थित लक्ष द्या. अ स्क्वेअर ग्रासी प्लॉट is of side 100 meter. Okay, it has a gravel path of 10 meter wide all around it on the inside. याचा अर्थ काय आहे? एक स्क्वेअर प्लॉट आहे. झालं स्क्वेअर प्लॉट. साइड किती आहे स्क्वेअर प्लॉटची?
100. सपोज मी याला नाव देतोय ABCD, राईट. तर it has a gravel path of 10 meter wide all around it on the inside. म्हणजे चारी बाजूंनी 10 सेंटीमीटर 10 मीटर एवढी जागा काय केली आहे, सोडलेली आहे. दिस इज 10 मीटर, दिस इज 10 मीटर, हे किती आहे 10 मीटर, हे पण किती आहे 10 मीटर. ओके. फाइंड एरिया ऑफ पाथ. एरिया ऑफ पाथ म्हणजे काय कॅल्क्युलेट करायचं बेसिकली आपल्याला हा रिजनचा एरिया आपल्याला काय करायचा आहे, फाइंड आउट करायचा. ओके. सपोज हा जो मधला स्क्वेअर प्लॉट आहे याला मी नाव देतोय काय, PQRS, राईट. सो एरिया ऑफ शेडेड रिजन काय कसा कॅल्क्युलेट करणार येईल का सांगता. एरिया ऑफ शेडेड रिजन काय, एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD जो आउटर स्क्वेअर आहे त्याच्यातून आपल्याला काय मायनस करावं लागेल, इनर स्क्वेअर PQRS. इझी, सोपं एक्झाम्पल आहे. तुम्ही जर व्यवस्थित रीड केलं बघा, स्क्वेअर एक प्लॉट दिला होता, ग्रासी प्लॉट, किती आहे 100 मीटरचा, राईट. स्क्वेअर आहे म्हणजे सगळ्या साइड्स काय असतील, सेम असतील. त्याचा एरिया किती येणार 100 स्क्वेअर, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय केलंय, चारी बाजूंनी 10 मीटर सोडले. आता जर चारी बाजूंनी 10 मीटर सोडलं, बघा हे टोटल किती आहे 100, टोटल किती आहे 100. सो वरतून इथून 10 मीटर सोडले, खालून पण 10 मीटर सोडले, म्हणजे हे किती उरले आता 80 मीटर. म्हणजे PQRS याची प्रत्येक साइड किती येणार आहे, 80. मग स्क्वेअर काय 80 स्क्वेअर. ओके. सो 100 चा स्क्वेअर किती आला आणि 80 चा स्क्वेअर किती येणार आहे 3600 सेंटीमीटर स्क्वेअर. हेच विचारलं आपल्याला, व्हॉट इज द एरिया ऑफ पाथ. बरोबर आहे. तुम्ही जॉगिंग ट्रॅक वगैरे या गोष्टी ऐकल्या असतील, राईट. तर त्याच पद्धतीने सपोज एक गार्डन आहे, त्याला 10 मीटरचा एक जॉगिंग ट्रॅक आपल्याला फॉर्म करायचा आहे. ओके. त्याचा शेप काय, इन्स्टेड ऑफ सर्क्युलर मोस्टली ग्राउंड असतात किंवा गार्डन असतात, त्याच्याऐवजी काय सपोज स्क्वेअर इथे प्लॉट दिलेला. तर आपल्याला तो जो वॉकिंग ट्रॅक आहे किंवा जॉगिंग ट्रॅक आहे त्याचा आपल्याला एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. तो किती येणार, तो 3600 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके. नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल बघूया. फाइंड एरिया ऑफ रोम्बस whose diagonals are 6 सेंटीमीटर and 7 सेंटीमीटर. एरिया ऑफ रोम्बस काय असतं, हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ डायगोनल. सिंपल, हाफ इंटू D1 किती आहे 6, D2 किती आहे 7, किती येणार 21 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके. इथे डिवाइड करा, 7 into 3 21. इझी. नेक्स्ट, फाइंड एरिया ऑफ सर्कल हॅव्हिंग दी रेडियस 7 सेंटीमीटर. काय असतो एरिया, पाय आर स्क्वेअर, which is equal to pi into r square 7 square, so which is equal to 49 pi. Okay, तुम्ही पाय ची व्हॅल्यू टाका, 49 into pi किती असतो 22/7, 7 ने इथे डिवाइड होईल. So 22 into 7, which is nothing but 154 centimeter square. This is what area of circle, right? Next, पुढचं एक्झाम्पल बघूया. फाइंड एरिया ऑफ रिंग. हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे, ऍज अ होमवर्क घ्या आणि प्लीज याचं जे आन्सर आहे तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये टाकायचं आहे. बघा मी कॉन्सेप्ट सांगतो. फाइंड एरिया ऑफ रिंग बिटवीन टू कॉन्सेंट्रिक सर्कल हुज सर्कमफरन्स आर 77 सेंटीमीटर अँड 55 सेंटीमीटर. बघा दोन सर्कल आहेत, एक रिंग फॉर्म करते. ओके. आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, एरिया ऑफ रिंग. म्हणजे हा जो एरिया आहे, एरिया ऑफ रिंग हा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. बरोबर आहे. दोन सर्कल आहेत. सपोज दिस इज R1 अँड सपोज दिस इज R2. बरोबर आहे. फर्स्ट जे सर्कल आहे त्याचं सर्कमफरन्स कसं कॅल्क्युलेट करणार, 2πr1. हा सर्कमफरन्स किती दिलेला आहे 55 सेंटीमीटर. सेकंड सर्कल आहे C2, त्याचा सर्कमफरन्स कसा कॅल्क्युलेट करणार, काय असतो फॉर्म्युला 2πr2 किती आहे तो 77 सेंटीमीटर. बघा
इथून तुम्ही R1 कॅल्क्युलेट करू शकता. इथून तुम्हाला काय भेटेल, R2 भेटेल. कॅल्क्युलेट करा R1 आणि R2, राईट. आता एरिया ऑफ रिंग फाइंड आउट करायची, म्हणजे काय, एरिया ऑफ शेडेड रिजन फाइंड आउट करायचा आहे, बरोबर आहे. सो एरिया ऑफ रिंग कशी कॅल्क्युलेट करणार, एरिया ऑफ आउटर सर्कल म्हणजे एरिया ऑफ C2 मायनस एरिया ऑफ इनर सर्कल. काय असतो एरिया, पाय R स्क्वेअर मायनस पाय R स्क्वेअर. R2 काय, रेडियस ऑफ बिगर सर्कल. R1 काय, रेडियस ऑफ इनर सर्कल, राईट. सो होप तुम्हाला हे जमेल. फक्त व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत आणि एरिया ऑफ रिंग काय येणार, युनिट सेंटीमीटर स्क्वेअर. जिथे जिथे एरिया असेल तिथे तुम्हाला सेंटीमीटर स्क्वेअर घ्यायचं. ओके, तर इथे सर्कम्फरन्स दिलेले होते. सर्कम्फरन्स वरून आपण पहिले काय कॅल्क्युलेट केले, रेडियस कॅल्क्युलेट केली. एकदा रेडियस भेटली तुम्हाला एरियाज काय होतील, कॅल्क्युलेट करता येतील. ओके, लास्ट एक्झाम्पल बघूया. द टू पॅरलल साइड ऑफ ट्रॅपेझियम. डेफिनेटली ट्रॅपेझियम वर एक्झाम्पल एक्सपेक्टेड आहे. टू पॅरलल साइड्स ऑफ ट्रॅपेझियम. ट्रॅपेझियम ड्रॉ करूयात. दोन पॅरलल साइड्स किती आहेत, 58 आणि 42, राईट. अदर टू साइड्स आर इक्वल, each being 17 meters. This is 17, this is 17. Find its area. काय फाइंड आउट करायचं आपल्याला, एरिया फाइंड आउट करायचं. आता मी इथे एक हाईट कन्सिडर करतोय. आपल्याला फॉर्म्युला माहिती, एरिया ऑफ ट्रॅपेझियम काय असतं, हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स. काय पॅरलल साइड्स, 58 प्लस 42 इंटू हाईट. हाईट आपल्याला माहिती नाही. जर आपल्याला हाईट भेटली तुम्ही इझिली काय करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता, बरोबर आहे. येस ऑर नो, राईट. कशी करणार कॅल्क्युलेट, येस. बघा फिगर मध्ये थोडं करेक्शन करतोय मी. ही स्मॉलर साइड आहे 58. बघा जे आपण 58 आणि 42 घेतलं होतं, ऑब्विसली ही किती असायला पाहिजे, 58 असायला पाहिजे. ही बिगर साइड आहे. ही आपण स्मॉलर साइड इथे ड्रॉ केली नाही, ही किती असायला पाहिजे, 42 असायला पाहिजे. आता क्लिअर आहे. बघा आता जर तुम्ही फिगर मध्ये व्यवस्थित ऑब्झर्व केलं, सपोज मी इथे एक्स कन्सिडर केला, हा पण किती येईल, एक्स येईल. हा पण किती येईल, 42, बरोबर आहे. तर हे जे 58 आहे हे आपण कशामध्ये डिवाइड केले, 42 प्लस एक्स, बरोबर आहे ना. या साइड्स काय होतील, इक्वल होतील. जर ही साइड मी एक्स मानली तर ही पण एक्स येईल आणि हे किती येईल, 42 येईल. याचाच अर्थ काय, 58 इज इक्वल टू 42 प्लस किती होईल, 2x होईल. मग 2x साठी जर सॉल्व्ह केलं ते किती येणार आहे, 16. सो x विल बी इक्वल टू 8. म्हणजे ही साइड किती आली, 8. दिस इज 8. आता जर तुम्ही हा ट्रायंगल कन्सिडर केला, इथे मी ट्रायंगल ड्रॉ करतो. ओके, हायपोटेनस किती आहे, 17 आहे. दिस इज हाईट, ही काय झाली, हाईट झाली. आणि ही साइड किती झाली, 8. आपल्याला हाईटच कॅल्क्युलेट करायची. आपल्याला हाईट अननोन आहे. आपल्याला जर हाईट भेटली तर आपण एरिया इझिली कॅल्क्युलेट करू शकतो, बरोबर आहे. आता हा कोणता टाइपचा ट्रायंगल झाला, राईट अँगल ट्रायंगल झाला. राईट अँगल ट्रायंगल मध्ये अप्लाय करा पायथागोरस थेरम, h स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर इज इक्वल टू 17 स्क्वेअर, बरोबर आहे. सो h स्क्वेअर इज इक्वल टू 17 स्क्वेअर मायनस 8 स्क्वेअर. 17 स्क्वेअर किती असतो, 289. 8 स्क्वेअर किती असतो, 64. किती येणार आहे, 225. सो h इट इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. h किती येणार, 15. जर h 15 आला, कॅन यू कॅल्क्युलेट एरिया. कसा कॅल्क्युलेट करणार एरिया, हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स 58 प्लस 42 इंटू हाईट. हाईट किती कॅल्क्युलेट केली आपण, 50, राईट. तर किती येईल, हाफ इंटू किती होतात, 58 प्लस 42, 100 इंटू 50, विच इज नथिंग बट 50 इंटू 15 म्हणजे किती येणार आहे,
750 सेंटीमीटर स्क्वेअर. हा झाला एरिया ऑफ ट्रॅपेझियम. ओके सर, स्ट्रेट फॉरवर्ड थोडा क्वेश्चन नव्हता. आपल्याला इथे हाईट दिलेली नव्हती, तर पहिले आपण हाईट कॅल्क्युलेट केली आणि त्याच्यानंतर जो बेसिक फॉर्म्युला आहे तो आपण इथे अप्लाय केला. तर या टाइपचे एक्झाम्पल्स तुम्ही, जो फर्स्ट पार्ट आहे, दिस इज द फर्स्ट पार्ट, हे जेवढे पण एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह केले हे कशावर होते? दीज आर ऑन 2D ऑब्जेक्ट्स. दीज आर ऑन 2D ऑब्जेक्ट्स, राईट. तर नेक्स्ट पार्ट मध्ये आपण 3D ऑब्जेक्ट्स बद्दल शिकणार आहोत. त्याचा एरिया, सरफेस एरिया किंवा कर्व, तो जर ऑब्जेक्ट कर्व असेल तर कर्व सरफेस एरिया कसा कॅल्क्युलेट करायचा, टोटल सरफेस एरिया कसा कॅल्क्युलेट करायचा, व्हॉल्यूम कसा कॅल्क्युलेट करायचा, या गोष्टी ज्या की 3D ऑब्जेक्ट्सच्या रिलेटेड आहेत त्या आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघणार आहोत. सो होप all the examples which are discussed in this video are clear to everyone. Still, if you have any doubt in any example, you can write in the comment section. Please don't forget to like and comment below the video if you are finding this series useful. Thank you for watching this video, and if you are new to my YouTube channel, please do subscribe, and also please share with your friends also, so that त्यांना पण बेनिफिट होईल. कारण ही फ्री सिरीज आहे, तुम्हाला फक्त शेअर करायचंय. तुम्ही स्टेटस पर पण याची लिंक टाकू शकतात, जे पण तुमचे फ्रेंड्स ज्यांना युजफुल वाटेल ते बघतील, राईट. असं काही कंपल्सरी नाही आहे, राईट. तुम्हाला जर ही व्हिडिओ सिरीज खरंच युजफुल वाटत असेल, मॅक्झिमम शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा, म्हणजे मला पण मोटिवेशन येईल, मी आणखी तुमच्यासाठी व्हिडिओज घेऊन येईल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.